हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आता माझं सगळं जे आहे ते आवरून वगैरे झालेलं आहे आणि आज आम्हाला बनवायची आहे पाणीपुरी. तर ते मी दाखवते तुम्हाला कसं बनवलं सगळं. त्याआधी तुम्हाला रिसीव झालेलं आहे, मीच मागवलेलं होतं. तर ते आहे बॉटल्स हँडवॉशच्या. तर त्या ह्या आहेत, हे रिसीव झालेले आहे आणि हा नेमकी जे आहे युगीतला दिसलेले आहे. आता त्याचं असं असतं की काहीतरी आलं म्हणजे मला त्याला उघडून दाखवावंच लागतं की काय आहे, नाहीतर तो स्वतः उघडून घेतो. मग ते मी मागवलेले अशा 2 बॉटल्स ज्या रिसीव झालेल्या आहेत. प्लास्टिक मटेरियल आहे, म्हणजे फुटायचं वगैरे काही काम नाही. म्हणून नाही करायचं तसं, कारण आमचा मुलगा असा आहे ना की आमच्या मुलाच्या सोबत जे आम्ही काचेचं काहीच वापरू शकत नाही. हँडवॉश बिलकुल नाही, जे तेच त्यांनी दाबू जे आपण खराब करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे असं आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये जे आम्हाला रिसीव्ह झालेले आहेत. हे छान आहे, क्वालिटी पण छान आहे. आणि असं आल्याबरोबर जे आहे माझ्या युगीतला बिलकुल धीर नव्हता. त्याच्यासाठी जे आहे मला याच्यात हँडवॉश आधी टाकावं लागलं आणि याचा जो आहे वापर करून त्याला दाखवावं लागलं की बघ बाबा असं असं आहे आणि आता तू याचा असा छान हँडवॉश जे आहे करू शकतो. आता कितीही दाब हे लवकर खराब होणार नाही. आणि जुना जो माझा जुगाड होता, जो मी एक जुगाड केला होता, म्हणजे पिअर्सचं माझ्याकडे बॉडी वॉश होतं ना, ते खाली झाल्यानंतर त्याच्यातच मी पूर्ण हँडवॉश बनवून ठेवून दिलं होतं. तरी ते भरपूर दिवस चाललं. मला आत्ता जे आहे ते खराब झालं, म्हणजे कमीत कमी 1 वर्ष वगैरे तर ते चाललंच असेल. तर आता तो माझा जो स्वस्त जुगाड होता तो मी फेकून दिलेला आहे आणि आता छान असे नवीन हँडवॉश जे आहे ते मागवलेले आता इथे यूज करणार आहे. चला, त्यानंतर आले मी माझ्या किचनमध्ये आल्यावर आज मला बनवायची होती पाणीपुरी. ॲक्च्युली पाणीपुरीचा तर तसा बेस नाही आहे, तसं मला तर दहीपुरी बनवायची आहे. कारण 2 दिवसापूर्वी माझ्या नवऱ्याने मला म्हटलं की मला दहीपुरी खायची आहे. आता 2 दिवसाआधी म्हटल्यावर बाकी तर अरेंज मी करू शकते, म्हणजे दही करू शकते, बटाटे असतात ते करू शकते सगळं, पण पुऱ्या थोडी मी आणू शकते. दुपारी पुऱ्या आणायला तर संध्याकाळीच ठेल्यावर जावं लागतं. तर त्यासाठी त्यांना म्हटलं आज तर काही तुम्हाला मी देऊ नाही शकत, त्याच्यामुळे थांबा. मग काल जे आहे मी संध्याकाळी गेली होती तेव्हा एक पाणीपुरीचं पॅकेट आणलं आणि काय महाग झालं आहे पाणीपुरीचं पॅकेट आता, बाप रे. आणि हे एवढंसं पॅकेट जेव्हा म्हणजे आता मी काही दिवसांपूर्वी घेतलं होतं ना, म्हणजे आता भरपूर दिवस झाले मी आणलं नाही, पण काही दिवसापूर्वी घेतलं होतं, तर काहीतरी त्यांनी 90 रुपयाचं दिलं इकडे. आणि आमच्याकडे तर 50-60 रुपयालाच मिळतं. तर इथे आता ते 90 पण नाही, त्यांनी 120 रुपयाला जे आहे ना हे मला दिलेलं आहे. त्याला मी खूप बार्गेन करायचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकला नाही. आणि मग मला म्हटलं, मग मी पण विचार केला की आता एका पुरीच्या पॅकेटसाठी अजून लांब जावं लागेल, जिथे 100 रुपयाला आपल्याला मिळेल. मग त्यापेक्षा काय युगीतला घेऊन फिरायचं, म्हणून मी पण त्याला 120 रुपये दिले आणि पुरीचं पॅकेट जे आहे ते घेऊन आली. बाय द वे, तुमच्याकडे कितीला मिळतात ना हे कॉमेंट करून नक्की सांगा. आलू टाकते हो, पण त्याआधी तू आंघोळ कर. तू आंघोळ केल्याशिवाय तुला काही थोड्या वेळाने करते. ओके, आंघोळ केल्याशिवाय तुला काय मिळणार नाहीये. माझ्या मुलाला ना असं थोडंसं इमोशनल ब्लॅकमेल करावं लागतं, ते असतं अदरवाईज तर आंघोळीचा इतका कंटाळा आहे. 2 गोष्टीसाठी जो आहे मला खूप जास्त त्रास देतो. एक आहे पहिला ब्रश करायसाठी आणि दुसऱ्या आंघोळीसाठी. आधी त्याला आवडायचं सगळं, आता माहिती नाही त्याचं काय झालं. त्याला आंघोळ करायचा एवढा कंटाळा येतो आणि मग जर करायचं असेल तर त्याला त्याच्या हाताने करायला आवडते. मी गेली तर तो उठूनच उभा होतो. तर असं त्याला थोडंसं मी इमोशनल ब्लॅकमेल करून सगळं काम जे आहे त्याच्याकडून करून घेते. आणि इथे जे मी आहे ना युगीतला आंघोळीला पाठवून दिलेलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे आज तूच कर म्हणून आंघोळ तुझ्या हाताने. त्यानंतर जे माझ्याकडे दही नव्हतं, सांबार पण थोडासाच होता, बाकी जास्त नव्हता, आणि 1-2 गोष्टी नव्हत्या, तर त्या मी झेप्टोवरून ऑर्डर करून दिल्या आणि ऑर्डर पण रिसीव झाला. आणि झेप्टोवाल्यांनी मला वाटते आता पिशव्या चेंज केल्या, आता कागदाच्या पिशव्या त्या देत नाही, असं प्लास्टिक जे आहे ते आज मला रिसीव झालेलं होतं. आता काय असतं ना, जाऊ शकतो आपण, पण आता 2 गोष्टी जेव्हा आपल्याला घरपोच सगळं मिळत आहेत तर काही जाण्याचा काही अर्थ नाही. हे खूप छान आहे म्हणा झेप्टो आणि ब्लिंकिटचं, पण तेवढं असतं की मग आपले जास्त पैसे खर्च होतात आणि आपण उगाचच पण काही मागून घेतो, कारण त्यांची ती क्रायटेरिया आहे की एवढं केलं तरच तुम्हाला फ्री डिलेवरी मिळेल म्हणून.
त्याच्यामुळे जे आहे ना मी पण आता मला नको होते काही गोष्टी, पण त्या पण मी मागून घेतला कारण मला तो फ्री डिलेवरीचा क्रायटेरिया कंप्लीट करायचा होता, नाही तर मग मला डिलेवरी चार्जेस एक्स्ट्रा द्यावे लागले असते. त्याच्यामुळे जे आहे मी पण मग मागूनच घेतलं. तर असं झालेलं आहे ना. आता हे झेप्टो ब्लिंकिटमुळे ना जरा माणूस जास्त आळशी झाला आहे असं मला वाटत आहे. नाहीतर कसं होतं, आपल्याला एक छोटीशी जरी गोष्ट पाहिजे 10 रुपयाची असो किंवा 20 रुपयाची, पटकन गाडी काढायची, किक मारायची आणि पटकन दुकानात जाऊन 10 मिनटात ती घेऊन यायची असं व्हायचं. पण आता ना त्या गोष्टीचा पण खूप कंटाळा आलेला लागलेला आहे. असं वाटतं आहे आपल्याला आता एवढ्या सोयीसुविधा ज्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा हे घेतला पाहिजे, आपण उपभोग केला पाहिजे. त्याच्यामुळे ना आजकाल ते तसं बंदच झालेलं आहे. घरीच डायरेक्ट सर्व बोलवण्यात येते आणि त्याच्यामुळे जो आळसपणा जो आहे ना दिवसेंदिवस जास्त वाढत चाललेला आहे असं मला वाटत आहे. इथे बाकीचं माझं सुरू होतं. इथे मी पाणी करायसाठी सांबार, मिरची, थोडंसं अद्रक असं सगळं घेतलं होतं आणि त्याला छान बारीक करून घेतलं मिक्सरमधनं. आणि सोबत जे आलू आहे ते पण मी माझी उकळून वगैरे घेतले त्याचा मसाला करायला. आणि पाणी आता प्रत्येकाची आपापली पद्धत असते. मी काही खूप टाकत नाही पाण्यामध्ये आणि मी असाच पाणी बनवते. मला ते दुकानातून पॅकेट आणून त्याला पाण्यात टाका आणि मिक्स करा तसं जमत नाही, मला ते आवडतच नाही मेन म्हणजे. आणि पाणीपुरी जी आहे ती मला खूप खूप म्हणजे खूप प्रचंड आवडते. आणि इथे कसं आहे, मला जशी पाणीपुरी पाहिजे ना तशी मिळतच नाही. अशी तिखट आणि झणझणीत जशी आमच्या नागपूर साईडला मिळते, आंबट, तिखट, गोड, ती एक वेगळीच असते. आणि एक मी बघितलं आहे की आपल्याला जिथली टेस्ट म्हणजे लहानपणापासून आपल्याला जी एक टेस्ट मिळालेली असते ना त्याच टेस्टची पाणीपुरी आपल्याला आवडते. आता महाराष्ट्रात सुद्धा जे आहे ना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पाणीपुरी मिळते, पण आपण जिथलं आहे ना तिथलीच पाणीपुरी आपल्याला जास्त आवडते. हे एकदम करेक्ट आहे. तुमचं काय मत आहे ना हे पण मला नक्की सांगा बरं का. तर इथे जी आहे ना अशी आपल्यासारखी आलूवाली पाणीपुरी खूप कमी मिळते आणि मला आलूवालीच पाणीपुरी आवडते. इथे ती मिळत नाही. इथे ती गरम रगडेवाली पाणीपुरी खूप म्हणजे 90% जी आहे ना तीच मिळते. 10% मिळते आलूवाली. ते कलकत्ता आणि UPचे भैया लोक आहे, ते आपली एक टोकरी घेऊन जी आहे ना ते संध्याकाळी बसतात. तर त्यांच्या पण मोजक्या 30 रुपयाच्या 6 पुऱ्या देतात ते. आणि त्यात पण एकसुद्धा कमी जास्त देत नाही. त्यांचा काय हिशोब असतो माहिती नाही. 1-2दा मी विजिटला घेऊन गेली तर त्यांना म्हटलं की 1-2 पुरी इसको दे दो म्हणून, तर ते नाही म्हणतात चक्क, की ते म्हणतात की नाही आमचे मोजलेले असतात, आम्ही तुम्हाला दिलं तर आमचे पैसे कट होतील म्हणून असं असतात. आणि मोजून तो 5 रुपयाची एक पुरी असं 30 रुपयाच्या 6 पुऱ्या देतो. त्यात खाल्ल्यासारखं पण वाटत नाही आणि काही नाही. त्यामुळे मी ना ते बंदच करून दिलं आता तिथे खाणं. टेस्ट त्याला असते टेस्ट, पण मी बंद करून दिलं. आणि ती रगडेवाली जी आहे ती मला एखाद्या वेळेला मी खाऊ शकते. मी म्हणजे नेहमी ती पाणीपुरी नाही खाऊ शकत, मला ती नाही आवडत एवढी. त्याच्यासाठी जे आहे ना मग मी घरीच छान माझं पाणी बनवते आणि खाते. मग आता इथे जे पण दही वगैरे आलं होतं ते मी सगळं काढून घेतली आहे. आणि दही आता पहिले मी रेडी करून ठेवणार आहे कारण यांना दहीपुरी खायची आहे. त्यासाठी दही पूर्ण छान रेडी करून त्यामध्ये थोडं मीठ, साखर आणि त्याला छान असं घट्ट करून जे फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे ते जेव्हा खायची असेल तेव्हा छान असं थंडगार सेट होईल. आणि दहीपुरीमध्ये थंड जर दही असेल ना तरच ते छान वाटते. तर त्यासाठी इथे मी तेच रेडी करून ठेवते आहे. त्या दहीपुरीसाठी पण ना छान असं गोड मलाईवालं दही पाहिजे असते, तेव्हाच त्या दहीपुरीला टेस्ट येते. त्याच्यासाठी मी जे आहे ना हे सीड फार्मचं दही वापरते. इथे खूप छान मिळतं, ते एकदम छान घट्ट असतं आणि एवढंसं पण पाणी वगैरे त्याला टाकलं नाही ना तरी ते खूप जास्त छान असतं. त्याची टेस्ट जी आहे ना ती खूप छान असते. त्याला साखर वगैरे पण जे आहे ना त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला लागत नाही कारण ते खूप क्रीमी टेक्स्चर असतं त्याचं. आणि ते गोड पण खूप असतं. तुम्ही त्याला खूप वेळेस असं छान फेटलं ना ते ऑटोमॅटिक माहिती आहे का त्याचा असं श्रीखंडासारखा टेक्स्चरसुद्धा येतो. आणि माझ्या युगीतला ते तसं दही ना खूप जास्त आवडतं. तर इथे जे आहे मी सगळं रेडी करून ठेवते आहे आणि छान त्याला फेटून घ्यायचं एकदम मस्त. आणि त्याला त्या फ्रीजमध्ये आता मी ठेवून देत आहे. आता हे एवढं करेपर्यंत ना माझ्या युगूची आंघोळसुद्धा झाली. आणि आता तो मागे जे आहे ना मला खूप आवाज देत होता, मम्मा ये माझा आंघोळ झाला आहे, रेडी कर मला. तर मग आता मी हे सगळं जोडून आधी तिकडे गेली, त्याला छान रेडी वगैरे केलं, कपडे वगैरे घातले सगळं. आणि त्याचा आज तर तो कुठे मावत नाही आहे. त्याला एवढं पाणीपुरी खायचं आहे की आता ती कधी बनेल असं त्याचं झालेलं आहे. तसंही त्याला धीर नसतोच. आज तर परत नाही.
खाईल तो काहीच नाही. त्याचं असं माहिती नाही काय असतं की सगळ्याच मुलांचं असं असते, मला असं कळत नाही आहे की त्याला एवढं एक्साइटमेंट असते काही करत असली मी की बापरे मम्मी आज हे करायचं आहे, मग असं खायचं आहे तसं खायचं. आणि जेव्हा सगळं रेडी होतं ना आणि तेव्हा जेव्हा मी त्याला देते ना खायला, तो फक्त एवढंसं खातो. म्हणजे अर्ध्यापेक्षा पण अर्ध, म्हणजे पूर्ण एक दिला त्याच्यातला पाऊण भागच तो खाईल आणि बाकी सगळं ते ठेवेल. आणि मग माझी जी चिडचिड होते ना की मी काय सांगू, की मला असं वाटते की बापरे मी एवढं कष्ट घेऊन मी काहीतरी करते आहे याच्यासाठी आणि हा असा करतो आहे. म्हणून ना मी असं खूप काही जास्त असं खूप चमकदार असं काही त्याच्यासाठी बनवत नाही. जे बनलेलं असते ना त्यातच मी काहीतरी एक्सपेरिमेंट करून जे आहे ना ते खाऊ घालते. आता तसं आपण इंस्टाग्रामवर जे आहे मला खूप रील्स येतात बेबी फूड्सचे, हे खाऊ घाला, प्रत्येक गोष्ट या पद्धतीने करा म्हणजे पोरं खातील. आलूचे बापरे काय काय प्रकार बनवून देतात, व्हेजीस पिझ्झामध्ये पण बापरे काय काय नवीन नवीन प्रकार असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी ना जेव्हा आपली मुलं खातील ना तेव्हा करण्यात काही मज्जा आहे. मी एक दोनदा असं काहीतरी ट्राय केलं होतं, मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण मी काहीतरी पोह्यांचं बघितलं होतं. तर पोह्यांचे ते बॉल्स बनवून वाफवले होते आणि त्यानंतर त्याला फक्त असं तेल आणि राईजिरामध्ये फक्त असं परतून घेतलं होतं. मी ते खायला दिलं होतं. हे असं मी एकदा केलं. त्यानंतर एकदा मी आलूचं काहीतरी आलू उकळून त्याला असं छान त्याच्यामध्ये काहीतरी मला वाटते कणिक घालून त्याचे असे छान सरळ सरळ असे नगेटसारखे करून त्याला फ्राय करून असं काहीतरी एक मी करून दिलं. असे मी 2-3 काहीतरी ट्राय केलेलं आहे. पण माझ्या मुलाने त्याच्याकडे असं ढुंकूनसुद्धा बघितलं नाही आहे किंवा एक बाईटसुद्धा त्याचा खाल्लेला नाही आहे. त्याच्यानंतर जे आहे मी काहीतरी एक व्हेजिटेबल पिझ्झा असं काहीतरी होतं, मुगाचं बॅटर घेऊन असं काहीतरी करायचं होतं. ते सुद्धा मी माझ्या मुलासाठी एकदा ट्राय करून बघितलं होतं. ते सुद्धा माझ्या मुलाने जे आहे ना तोंडात पकडलं नाही बिलकुल. असं घेतलं आणि असंच थू करून घेतलं. त्या दिवशीपासून ना मला एवढा जाम राग येतो त्याचा की मी एवढं सगळं मेहनत करते आणि हा काहीच खात नाही म्हणून. मग त्या दिवशीपासून मी हे असे एक्सपेरिमेंट करणंच सोडले. कारण असे एक्सपेरिमेंट्स ना म्हणजे वेळ खूप लागते. एक तर बनवायचं एवढंसं असते, त्याच्यासाठी त्याचं प्रिपरेशन एवढं असतं आणि त्यानंतर त्याला वेळसुद्धा एवढा लागतो. आणि एवढं सगळं केल्यानंतर जर त्याने खाल्लं नाही ना तर मग मला खूप जास्त त्रासही होतो आणि मला खूप राग येतो. आणि मग माझी खूप चिडचिड होते की मी एवढं मेहनतीने सगळं कष्ट घेऊन तुझ्यासाठी केलं आणि तू खात नाही. आणि शेवटी मग मी त्याला साधी भाजी पोळी किंवा वरण भात चारला ना तर तो इझिली खाऊन टाकतो. तर तेव्हापासून ना मी हे असे एक्सपेरिमेंट जे आहे ना युगितसाठी करणंच बंद केलेलं आहे. आता असं केलेलं आहे मी जे घरी बनलं आहे ते तू खा. त्याच्यामध्ये मी थोडंसं आता जे मला इझी वाटतं एकदम थोडंफार जे तो पण असं नेहमी खातो तेवढंच मी जास्त असं खूप मी असे आभाळ कष्ट घेत नाही की आज हेच बनवू दे त्याच्यासाठी, आज तसं करू दे, हे बनवू दे. असे खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स मी करणं आता पूर्णपणे जे टोटली बंद केलेलं आहे. हां, आता तुमचे मुलं खात असतील, आवडीने खात असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. माझा मुलगा खात नाही आणि माझीच मानसिक खूप जास्त मला चिडचिड होते म्हणून मी आता हे सगळं बंद केलं. मुलांनी जर खाल्लं ना तर आपण एकदा काय त्याला ते 10दा बनवून देऊ शकतो, फक्त त्यांनी खाल्लं पाहिजे. तो एक आपल्याला हे आला पाहिजे की हां आपला मुलगा खाते, आपल्या मुलाला हे आवडत आहे. पण जर त्यांनी 1-2दा बनवून पूर्ण फेकण्यात गेलं तर त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून मग मी आता हे टोटली जे आहे ना ते सगळं बंद केलेलं आहे. चला तर आता इथे युगितचं पण जे आहे भरीत बनवून झालेलं आहे. आणि मी जसं माझं भरीत बनवत होती ना तसंच युगितला बनवायचं होतं. तर युगितने युगितचं बनवलं आणि मी माझं बनवलं. माझं मी थोडंसं जास्त तिखट वगैरे बनवलं आहे, त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकलेले आहे. आणि युगितने युगितचं साधं बनवलेलं आहे, त्याच्यात फक्त थोडंसं तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. बाकी त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काहीच गेलेलं नाही आहे. आणि याचं असं आहे, याला घरी काही बनलेलं तिखट बिलकुल खायचं नसते, पण आत्ता तुम्ही त्याला बाहेरने आणि काही थोडंसं तिखट द्या, पण छान द्या ना, असं एकदम मागू मला खातो, मम्मी मला तिखटवालं दे, मला असं वालं दे, मला तसं वालं दे. आणि घरी ज्या त्याला एवढीसं जरा मिरची थोडीशी जास्त झाली ना तर लगेच हा करायला लागतो की बापरे आता किती तिखट झालेलं आहे. असे नखरे आहेत माझ्या मुलाचे. तर आता इथे मी त्याला देते आहे, त्याला म्हटलं मी प्लेटमध्ये तुला व्यवस्थित देते. तर त्याचं असं होतं की नाही तू तेवढं भरीत का बरं ठेवलं, ते पण आलूचं भरीत मला दे आणि मी खाईन. मी त्याला बोलली की अरे ते राहू दे, तू आधी एवढं तर फिनिश कर, कारण मला माहिती आहे एवढ्याच पुऱ्या त्याच्यासाठी ना खूप जास्त असणार आहे. कारण त्याचं एवढं एक्साइटमेंट असते ना. आता सकाळी त्याला जसं मी सांगितलं आज आपल्याला पाणीपुरी बनवायची आहेत, बापरे त्याची एक्साइटमेंट अशी नेक्स्ट लेवलला होती, जसं आज काय आहे आणि काय नाही एवढं त्याला आज त्यांनी मी जसं म्हटलं तसं त्यांनी सगळं केलेलं आहे. मला कुठेच आज त्यांनी कशालाच नाही म्हणता
सुटलेलं नाही आहे, एवढं त्याचं एक्साइटमेंट होता. आणि आता खायची जर जेव्हा वेळ येते ना, म्हणजे त्याला आपण एक दिलं ना, त्याच्यापेक्षा ना तो असा पाऊण भागच त्याचा खाईल आणि बाकीचं सगळं तसंच ठेवून देईल. असं का बरं होतं लहान मुलांच्या बाबतीत मला कळत नाही. ह्याच गोष्टीला नाही, कुठली पण गोष्ट असेल ना, जेव्हा मी आज त्याला सकाळी सांगते की हां आज हे आपण बनवणार आहे, तर बापरे त्याला एवढं एक्सायटेड असतो तो की बापरे आज आपण काय बनवणार आहे आणि काय नाही, असं त्याला वाटते की आपली मम्मी कुठली मास्टर शेफ आहे आणि काय नाही, असं त्याला वाटते की आज बापरे आपण आज काय बनवणार आहे आणि काय नाही. आणि तो पण मला लगेच येतो आपला टेबल घेऊन हेल्प करायला की चल मम्मी मी पण तुला हेल्प करू लागतो, तुला मी सगळं बनवू लागतो वगैरे, नाही का, असं सगळं येतं. पण अशी सगळी एक्साइटमेंट तो ठेवतो आणि जेव्हा त्याला मी कुठली गोष्ट देते बनल्यावर खायला देते ना, त्याचं माहिती नाही काय असतं, तर तो खातच नाही ती गोष्ट. तर त्याच्या आत्ता पण मी त्याला मोजून ज्या 7 की 8 पुऱ्या दिलेल्या आहे ना, त्यातल्या त्यांनी फक्त तो 3 किंवा 4 खाईल आणि बाकीचं जसंचं तसं ठेवून देईल. हे मला माहिती असते. असं का होतं काय माहिती. तुमच्या पण मुलांच्या बाबतीत असं होतं का सांगा बरं मला, की माझ्याच मुलाच्या बाबतीत असं होतं मला कळत नाही आहे. त्यानंतर जे आहे आता गोड पाणी जे आहे ना, माझ्याकडे गूळ चिंचेची चटणी जी आहे ती असतेच बनवलेली आणि मी आता रिसेंटलीच बनवून ठेवलेली आहे. तर तीच चटणी मी काढली. आता गोड पाणी थोडंसं मला पातळ करायचं होतं, त्याच्यामध्येच मी पाणी घालून घेतलं आणि गोड पाणी जे आहे ते थोडं वेगळं बनवून घेतलं होतं. अशी चटणी जी आहे ना तुम्ही बनवून ठेवू शकता. चटणी जी आहे ना आरामात 15 ते 20 दिवस टिकते, तिला काहीच होत नाही एअरटाईट कंटेनरमध्ये जर तुम्ही ठेवली तर. आणि तुम्ही जेव्हा पाहिजे तुम्हाला तेव्हा तुम्ही ती चटणी वापरू शकता. त्या चटणीला काहीच होत नाही, कारण मी खूप वर्षांपासून असं वापरत आहे. कारण आमच्याकडे जी चटणी असते ती पाहिजेच असते, एक ग्रीन चटणी आणि एक चिंचेची चटणी आमच्या फ्रीजमध्ये नेहमी असतेच बनवलेली. कारण सतत आम्हाला कुठलं आता पकोडा बनवायचा आहे किंवा सँडविच बनवायची आहे तर लगेच लावली आणि असं होतं. किंवा आता ढोकळ्यासोबत खायची आहे तर ती चटणी लागते. त्यानंतर कधी कधी एकदम मध्येच भेळ वगैरे खायची इच्छा होते तेव्हा पण ती लागते, कारण भेळमध्ये ती चटणी तर खूप जास्त महत्त्वाची राहते. तर अशी ना मी बनवूनच ठेवून देते, कारण नेहमी नाही. आणि हे पण जे आहे कधी कधी स्वतःहून काही ना काही बनवतात तर त्या चटण्या असल्या ना तर तेवढा त्रास नाही होत. चटण्या पटकन काढल्या आणि बनवल्या तर इझी जे आहे ना कामं पटापट संपतात आणि डिश पण जी आहे फास्ट बनते. तर इथे जे आहे आता हे पण उठलं होतं तर यांना आज मला बनवून द्यायची होती दहीपुरी. तर त्यासाठी ज्या मी पुऱ्या घेतलेल्या आहे, प्लेट घेतलेले आहे आणि इथे त्यांच्यासाठी जे आहे ना दहीपुरी बनवते आहे. आता दहीपुरीसाठी छान असं त्याच्यामध्ये भरीत जे मी बनवलं आहे ते टाकलं. त्यानंतर कांदा चॉप केला होता छान चॉपरमध्ये, आणि ह्या चॉपरमध्ये ना एक नंबर कांदा जो आहे ना तो बारीक होतो. म्हणजे एवढा बारीक होतो तेवढा आपण हाताने कापूच शकत नाही, एवढा बारीक होतो. त्याला जोर पण तेवढाच लागतो म्हणा. मी तर 2-4 याच्यातच थकून जाते, पण होते. पण इतका छान बारीक होतो ना, म्हणजे आतापर्यंत माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मला माहिती नाही. पण आता जेव्हापासून मी हा घेतलेला आहे ना मला एवढा बारीक, आता चाटमध्ये तर बारीक कांदाच खूप जास्त छान लागतो. आणि जेव्हापासून हे आलं आहे ना आता मी याच्यामध्ये जे आहे ते कांदा चॉप करते. खरंच खूप सुंदर आणि एकदम फाईन आणि एकदम बारीक कांदा जो आहे ना तो चॉप होतो याच्यामध्ये. तर तो करून घेतला. त्यानंतर जे आहे दहीपुरीसाठी दही पण मस्त असं झालेलं होतं, ते पूर्ण एका प्लेटमध्ये भरून दिलं. सोबत शेव मी मागवलेले होते, नायलॉन शेव होते ते, आणि खूप बारीक शेवच छान लागतात याच्यामध्ये दहीपुरीमध्ये. असे बारीक छान शेव आलेले होते, ते पण छान टाकून दिले सगळीकडे पूर्ण. आणि अशी छान जी आहे ती दहीपुरी रेडी झाली आणि यांना देऊन दिली. तुम्ही पण बघून सांगा माझी दहीपुरी कशी दिसते आहे, छान दिसते आहे ना. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना, वाट कसली बघताय मग जा आज तुम्ही पण नक्की ट्राय करा पाणीपुरी दहीपुरी. तर यांना तर मी दहीपुरी देऊन दिली, पण मला काही दहीपुरी आज खायची नव्हती, मला खायची होती पाणीपुरी. त्याच्यासाठी मी छान माझं असं तिखट पाणी बनवलं होतं आणि छान माझं सगळं मी वेगळंच बनवलं होतं आज. यांना एवढं देऊन देणार होते आणि बाकीचं जे आहे सगळं मी माझं खाणार होते. आणि एवढ्यात जे आहे मागे युगित होताच माझ्या मागे मागे ओरडायला की मम्मा माझं झालं, मम्मा झालं. आणि मी जसं म्हटलं होतं ना तसं त्यांनी फक्त 3 ते 4 पुऱ्या खाल्लेल्या, बाकीचं जे आहे ना सगळं तसंच ठेवलेलं आहे त्यांनी. आणि आता तो कशाची वाट बघतो आहे आणि मला का बरं बोलवत आहे हे मला कळलंच नाही. त्यानंतर आता इथे करून करून माझा जे पाय आहे ना खूप दमलेले होते. मग मी सगळं उचललं आणि सगळं जे आहे समोर नेलं, यांना यांचं देऊन दिलं आणि मी मस्त जी आहे आपली पाणीपुरी एन्जॉय करत होते युगितसोबत. बघा युगितच्या प्लेटमध्ये आत्ताही 3 पुऱ्याच आहे आणि युगितचं असं होते मम्मा मला दे ना आणखी, तूच पूर्ण खाशील का. त्याचं तर असं असते की काय माहिती असं का बरं असते त्याचं, तर तूच खाशील का असं त्याचं सुरू होतं. त्याला मी म्हणत होते आधी तू आपलं खा, तुझं तेवढं फिनिश झाल्यावर मी देते, पण त्याचं नाही.
तर इथे मी माझं टी व्ही बघत बघत जे माझी पाणीपुरी मी खात होती आणि मलाही माहिती नाही मी किती पाणीपुरी खाल्ल्या. खूप म्हणजे खूप जास्त पुऱ्या खाल्लेल्या आहे मी आणि एवढं भारी आणि एवढं छान पाणी झालं होतं पाणीपुरीचं की तुम्हाला काय सांगू. म्हणजे आता माझ्या हातचं पाणी जे आहे मी बनवलं म्हटल्यावर मला तर ते खावंच लागेल आणि छान बनावंच लागेल. असं नाही बरं का, ॲक्च्युअलमध्ये छान झालेलं होतं तेव्हाच मी एवढं खाऊ शकत आहे आणि मी खरंच खूप पुऱ्या खाल्ल्या. तसं मी खातेच, पाणीपुरी हा माझा एकदम आवडीचा पदार्थ आहे किंवा आवडीची डिश आहे. मी ती किती पण खाऊ शकते, मला काही हे नाही आहे पाणीपुरी खाण्यामध्ये. पण आज जरा जास्तच होऊन गेलं कारण सगळंच खूप जास्त छान झालं होतं म्हणून. मीच नाही तर मला 100% माहिती आहे जगात जेवढ्या पण बाया, मुली, लेडीज वर्ग जो पण आहे ना त्यांना पाणीपुरी खूप जास्त आवडते आणि एक कुठल्या तरी पद्धतीची ना अशी विकनेस असते पाणीपुरीमध्ये. म्हणजे ती दिसली तर ती खावी खावीशीच वाटते. आपण कितीही खाल्ली ना तरी असं मन भरत नाही, अशी ही एक गोष्ट आहे. कितीही खाल्ली तरी मन भरल्यासारखं असं तृप्त होत नाही मन, खावी खावीशीच वाटते. तशी एक आहे पाणीपुरी. आता इथे सगळं तर मी हे सगळं खाऊन घेतलं, त्यानंतर मग उठले. आता इथे युगितनी काही खाल्लं नाही हे मला होतं. मग आता युगितसाठी काय बनावं असं माझा खूप विचार सुरू होता. मग त्यानंतर युगितच आला माझ्याजवळ आणि म्हणाला की मम्मा मला ते तू बनवलेलं दही खायचं आहे, ते खूप सुंदर झालेलं आहे. त्याला ते दही खूप जास्त आवडलेलं होतं, पण त्याला ते पुरीसोबत खायचं नव्हतं असं त्याने मला सांगितलं. मग मी त्याला म्हटलं आता तुझ्यासाठी मी काय बनवून देऊ. मग मी खूप विचार केला. त्यानंतर माझ्याकडे कणिक होतीच भिजवलेली, तर त्याच्यासाठी छान असा मी एक पराठा टाकला तुपाचा आणि मी म्हटलं आता तो दह्यासोबत खाऊन घेईल छान, त्याला आवडलं आहे त्याच्यामुळे नाही का. तर मग इथे छान त्याच्यासाठी पराठा बनवून दिला आणि त्याला असं छान जे आहे मी दही पराठा खाऊ घातला. आणि पहिल्यांदा माझ्या मुलांनी जे आहे एवढ्या आवडीने दही खाल्लेलं आहे, नाहीतर तो खात नाही. आणि हे जे चला तर असं करता करता जे आहे ना आता दुपार झालेली आहे आणि आता परत मला यांचा टिफिन वगैरे सगळं बनवायचं आहे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा मला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि चला मग बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.